चला मित्रांनो, बघूयात आजच्या भागात नेमकं काय घडलं आहे. तर आता इकडे जो इंद्र आहे तो रोडने एकटाच विचारात चाललेला असतो. खूप रडत असतो. तर राणी त्याचा पाठलाग करते आणि त्याला एका ठिकाणी थांबवते आणि विचारते, "इंद्र सर, नेमकं तुम्हाला काय झालं आहे? अहो, असं का वागताय? बोला ना इंद्र सर. अहो, तुम्ही असं गप्प बसले तर मला अजून त्रास होतो इंद्र सर. तुम्ही बोला ना इंद्र सर, नेमकं काय झालं आहे?" असं राणी विचारते. तर इंद्र म्हणतो, की "राणी, मला नाही माहिती मला काय होतंय. मला खूप वेळ होतंय. राणी, तुला काय सांगू मी? माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे." तर राणी विचारते, "हो इंद्र सर, काय चूक झाली? नेमकं काय झालंय मला सांगताल का?" तर इंद्र म्हणतो, की "राणी, तुला नाही सांगू शकत मी. अगं, तुला माहिती का त्या रात्री तनिषासोबत" असं म्हणतो आणि तो म्हणतो, की "नाही इंद्र, तू हे काय करतोय? येथील राणीला आत्ताच सांगण्याची ही वेळ नाही इंद्र, तू असं सांगू शकत नाही राणीला." असं म्हणतो आणि त्याला ते जे घडलं होतं ते आठवायला लागतं. तर आता जी राणी आहे ती म्हणते, "हो इंद्र सर, काय झालंय सांगा ना पण." तर इंद्र आता काहीच बोलत नाही. तो आता शांत बसतो. तर आता राणी म्हणते, की "इंद्र सर, नेमकं काय झालंय?" तर इंद्र म्हणतो, "राणी, अगं मला वेळ दे तू थोडासा." तर राणी म्हणते, "इंद्र सर, मी तुम्हाला वेळ देते. तुम्हाला पाहिजे ना तेवढा वेळ मी देते. पण तुम्हाला एक सांगू का इंद्र सर, पण त्यानंतर मला माझा नवरा माझ्यापाशी पाहिजे. मला बाकीचं माहीत नाही इंद्र सर. मी तुम्हाला हवं तेवढा वेळ देते." असं म्हणत असते. तर इंद्र म्हणतो, "ठीक आहे राणी." तर राणी म्हणते, "इंद्र सर, मी आता वस्तीवर जाणार आहे. मी नाही येणार घरी. तुम्हाला हवा तेवढा वेळ द्या आणि मला माझ्या इंद्र सर जसे पहिले होते ना तसेच पाहिजे." असं म्हणत असते. आणि आता लगेच राणीला इंद्र म्हणतो, "चल राणी, मी तुला वस्तीवर सोडायला येतो." आणि इंद्र राणीला वस्तीवर सोडवतो आणि घरी निघून जातो. आणि आता घरी आल्यावरती एकटाच घरामध्ये खूप टेन्शनमध्ये असतो तो. इकडे-तिकडे त्याला काय करावं काही सुचत नाही. तर राणी पण इकडे आता आलेली असते आणि ती गोट्याला घडलेलं सगळं सांगते. ती म्हणते, "नेमकं काय झालं असेल इंद्र सरांना? इंद्र सर असे का वागत असेल?" असं गोट्याला म्हणत असते. तर चला बघूया आता पुढील भागात काय ट्विस्ट आहे.